गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि आजचा माझा योगाचा दुसरा दिवस. काय नाही ते किती दिवस जाते, एवढं सकाळी उठणं शक्य नाही बाबा, खूप कठीण आहे. पण काहीतरी केलं पाहिजे. काय त्यात एवढं, सकाळी 7लाच उठायचंय. 6 hours later. आत्ता मी आली आहे घरी आणि फ्रेश पण झाली आहे. आमचा मागचा पसारा. आता आम्ही आमच्या गावाकडनं धान्य आले तर आम्ही सगळं कोठी साफ करून ते धान्य भरायचे आहेत. तर आज खूप कामं आहे. योगामध्ये तर एवढी दमली आज, तर माझ्या बॉडी पेन पण होतं आहे. पण धान्य तर ठेवावं लागेल, कारण की पाऊस आल्यानंतरून खराब होण्याची भीती असते. म्हणून पटकन हे धान्य ठेवून देऊ पाऊस येण्याच्या अगोदर. पाऊस पण कधी येतोय काय माहिती नाही. आतापर्यंत येऊन जायला पाहिजे होतं. चला करूया आपण पटापट कामं. मी मटकीची भाजी आता टाकली आहे. मटकीची भाजी टाकून देते. कांदे मस्त गोल्डन होऊ देते. त्यानंतरून तिखट मीठ टाकते. आणि ही मोड आलेली मटकी, कालच मी मोड यायला टाकलं होतं, तुम्हाला दाखवलं होतं. ही बघा आपली मटकी, मस्त ही घरची आहे, आमची गावाकडची मटकी आहे. मटकी आता टाकून देते. आणि इथं कोठी अशी वाकडी झाली होती, म्हणजे त्याचं बॅलन्स बिघडत होता. तर मी विचार केला, आमच्या पहिले पण कोठीच्या खाली गट्टू ठेवले होते सिमेंटचे. तर इथं कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं, तर मी त्यांना विचारलं की गट्टू घेऊन जाऊ का. नीचे वाला हाँ ऐसा है, छोटा चाहिए. एक ले लो. ले लो एक. थँक्यू भैया. आता मी गट्टू घेऊन आली आहे. मला तर खूप लाज वाटते गट्टू असं उचलून आणायला, पण तो पण मॅच होत नाही आहे. तर काय खरं नाही, माझी एवढी मेहनत वाया गेली, खूपच वाया गेली माझी मेहनत. ठीक आहे, मम्मीने शोधून आणला बरोबर मापात दगड, आता टाकतोय. आता आम्ही कोठी मस्त लेवलमध्ये सेट केली आहे आणि बोरिक पावडर टाकून आम्ही मस्त गहू कोठी छान भरून घेतो. आणि एवढ्या पसाऱ्यामध्ये त्यांच्या खेळण्या सापडल्या. मोठी गाडी, बस ते कुठून आणले हे बघ, बस मद्रासवरून. आणि हा पलंग दीदीने बनवलाय का? नाही ग, विकत खेळणे जात बघ, हे जात खूप बरेच काय होते, पण तिने आता माझ्याकडे पण होता. खूप होते. आता इकडच्या घरी आणून एक खूप भरलेलं तुझी खेळणी, सगळं विकून आलं ते भंगार. हे नीट राहू दे, नांदी लागेल काही कामात. आता सध्या तरी गहू भरून झालंय आणि बाकीचे कामं नंतरून बघू. आता आपण किचनमधला हा सर्व पसारा आवरून घेऊया. आत्ता संध्याकाळी आम्ही खेकडे आणले होते, साफ करून झालेत. मी जास्ती काही व्हिडिओ काढला नाही. आणि इथं नागे आहेत, तर मी बाहेर कुटायला घेतलेत बाथरूममध्ये, म्हणजे काही पसारा वगैरे होणार नाही. आणि इथं मम्मीने मस्त काळ्या मसाल्यात फोडणी पण दिली आहे. एवढी छान लागते ना काळ्या खेकड्यांची भाजी, खूप भारी. काळा मसाला म्हणजे खोबरं कांदा वगैरे भाजून आम्ही आलं लसूणची पेस्ट बारीक करून ते केला जातो. जर याचा फुल व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि इथं मी मस्त नागे बॉईल करायला ठेवलेत, भाजले नाही आहेत, बॉईल करायला ठेवलेत. बॉईल करून पण सेम टेस्ट लागते, फक्त एवढंच आहे स्मोकी फ्लेवर लागत नाही, पण आम्हाला आवडतं असंच. बॉईल केलेले पण आवडतात. आत्ता खेकडींचे पाय आम्ही कुटून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. आता त्याच्यामध्ये पाणी टाकणार आणि म्हणजे वरचे जे नाग्याचं राहतं तर ते खाली बसतील आणि पाणी वरती येईल, मेन त्याच्या आतमधलं वरती येईल. मग ते आम्ही मसाल्यात टाकून घेणार. आणि तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करून घ्या आधीच, व्हिडिओ संपण्याच्या अगोदर. आणि अशा प्रकारे आमची झणझणीत खेकडीची भाजी रेडी. तुम्ही पण खेकडीची भाजी कधी खाल्ली नसेल तर प्लीज ट्राय करा. खेकडीची भाजी खूप सुपर होते. ही तयार झाली आहे भाजी. अशा प्रकारे हा आमचा कॉर्नर आवडला गेला आहे. माझा व्हिडिओ शूट करायचा राहिला होता. हे वरचे डबे मम्मीनेच ठेवलेत, मी फक्त कोठ्या भरून दिल्या होत्या. ही अशा प्रकारे माझी डेली रुटीन होती. आज तर खूप थकली आहे,
खूप म्हणजे खूप भयानक थकली आणि एडिटिंग करायला पण खूप वेळ लागला. आणि माझे रोज व्हिडिओ यायला पाहिजे तर तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. मिनिमम 100 लाईक्स तरी एका व्हिडिओला यायला पाहिजे. तर प्लीज जाता जाता लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम तुम्हा सर्वांना.